क्रांति 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 बसवन क्रांति 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 बसवन क्रांति 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 बसवन क्रांति 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 बसवन क्रांति। शरणू शरणार्थी, मी रसिका धामणकर नेहमीप्रमाणे आज सुद्धा आपल्या सर्वांसमोर उपस्थित झाले। आजचा नवरात्राचा चौथा दिवस आणि नवरात्राची ही चौथी माळ मी अर्पण करते अशा महाशरणीला, जिने बसव युगामध्ये लिंगायत संस्कृती रक्षणार्थ केवळ आध्यात्मिक उंची न गाठता हातात शस्त्र घेऊन गणाचार तत्वाचा, गणाचार सिद्धांताचं तिने शेवटच्या श्वासापर्यंत पालन केलं। आणि अशा महाशरणीचं नाव आहे वीरदानी दानम्मा उर्फ लिंगम्मा। तसं बघितलं तर शरण कुटुंबामध्ये अनेक शरणींची नावं लिंगम्मा होती। बऱ्याच लिंगम्मा नावाच्या शरणी त्यावेळी तिथे होत्या, त्यातलीच ही एक। पण हिचं वैशिष्ट्य काही वेगळं होतं, हिचं कर्तृत्व काही वेगळं होतं, हिचा इतिहास काही वेगळा होता। ह्या लिंगम्माचा 900 वर्षापूर्वी म्हणजे 12व्या शतकामध्ये सन इसवी सन 1140 मध्ये उमराणी नावाच्या छोट्याशा गावामध्ये, महाराष्ट्रामध्ये हे गाव आहे, जिल्हा तालुका आणि जिल्हा सांगली आणि जत तालुक्यामध्ये या छोट्याशा सुसंस्कृत गावामध्ये लिंगम्माचा जन्म झाला। मुळात घरामध्येच आध्यात्मिक वातावरण असल्यामुळे, कारण तोपर्यंत महात्मा बसवेश्वरांचे विचार सर्व दूर पसरलेले होते। तिचे आई वडील महात्मा बसवेश्वरांच्या विचारांनी प्रभावित झालेले होते। तिच्या आई वडिलांनाच मुळात समाजसेवेची खूप आवड होती। अशा सुसंस्कृत सधन घरामध्ये तिचा जन्म झाला होता आणि तिचं बालपण गेलं होतं। त्यामुळे मुळात तिला सुद्धा लहानपणापासूनच समाजसेवेची आवड लागलेली होती। तिला सुद्धा पूजा अर्चना, अध्यात्म, योग साधना, ध्यान साधना ह्या गोष्टींची आवड लहानपणापासून होती। असं म्हणायला हरकत नाही की तिच्या आई वडिलांनीच तिच्यावर धाडसी संस्कार करून तिला एक कर्तृत्ववान, पराक्रमी आणि दानशूर व्यक्तिमत्व तिचं घडवलं होतं। सर्वसाधारण कुटुंब, खाऊन पिऊन सुखी असलेले तिचे आई वडील, अनंतराय आणि सिरसम्मा या दाम्पत्याच्या पोटी लिंगम्माचा जन्म झाला। लहानपणापासूनच तिच्यावर खरं म्हणजे पूजा अर्चना ह्या सगळ्यांचे संस्कार होत होते। घरामध्ये शिवभक्ती आधीपासून होत होती, त्यामुळे तिला सुद्धा शिवभक्तीचं वेड लागलेलं होतं। खरं पाहिलं तर त्या परिसरामध्ये, बिजापूर जिल्ह्यामध्ये तिच्या बालपणापर्यंत बऱ्यापैकी बसवेश्वर महाराजांच्या विचारांचा प्रसार झालेला होता। जंगम गुरुंत मार्फत अनेक शरण शरणींची वचनं त्यांच्यापर्यंत त्या परिसरामध्ये पोहोचलेली होती। तो परिसर शरण क्रांतीने विशेष प्रभावित झाला होता। तसं पाहिलं तर भारतभर बसव तत्वाचा प्रचार झालेला होता तिच्या बालपणापर्यंत। इव्हन भारताबाहेर सुद्धा बऱ्यापैकी वचन साहित्याची कीर्ती पोहोचलेली होती, शरण संस्कृतीची कीर्ती पोहोचलेली होती। त्या शरण संस्कृतीचं महात्म्य ओळखून भारत नव्हे, भारताबाहेरून सुद्धा लाखोच्या संख्येने शरण शरणी तिथे अनुभव मंडपात येत असत आणि लिंग दीक्षा घेऊन, महात्मा बसवेश्वरांकडून लिंग दीक्षा घेऊन आपापल्या घरी जात असत आणि आपापल्या परिसरामध्ये या लिंग दीक्षेचं महत्त्व पटवून देत असत। त्या परिसरामध्ये शरण क्रांतीने विशेष प्रभावित झालेला होता बिजापूर जिल्हा, आणि शिवयोगी सिद्धरामेश्वरांचा त्या परिसरामध्ये विशेष प्रभाव होता। जागोजागी त्यांनी सुद्धा लिंगायत संस्कृतीचा प्रसार करून त्याचं महत्त्व पटवून देऊन अनेकांना लिंग दीक्षा दिली होती। अशाच पैकी एक ही लिंगम्मा होती। लिंगम्माने सुद्धा महात्मा बसवेश्वरांच्या विचारांनी प्रभावित होऊन शिवयोगी सिद्धरामेश्वर यांच्याकडून लिंग दीक्षा घेतली होती। मुळात लहानपणापासूनच तिला पूजा अर्चना, ध्यान धारणा या सगळ्यांमध्ये अतिशय रुची असल्यामुळे आणि वचन साहित्याबद्दल जे तिने ऐकलं होतं त्याबद्दल तिला खूप आकर्षण होतं आणि त्यात भर म्हणजे सिद्धरामेश्वर यांच्याकडून
ह्यांच्यासारख्या मोठ्या गुरुकडून तिला लिंगदीक्षा मिळाली होती. कल्याणमधील अनुभव मंडपात जे प्रसिद्ध शरण शरणी होते, अल्लम प्रभू, अक्का नागम्मा, बसवण्णा, नागांबिका, गंगांबिका, ह्या सगळ्यांचे विचार तिच्या कानापर्यंत पोहोचत होते. त्या सगळ्यांची वचने ती वाचत होती. ताडपत्रांवरील वचने तिला पाठांतर झालेली होती. ती गात होती लहानपणापासून त्या वचनांना. त्यामुळे लहानपणापासूनच तिला कल्याणमधील अनुभव मंडप, शरण शरणी, तिथली ती लिंगायत संस्कृती, तिथला दासोह, कायक सिद्धांत, ह्या सगळ्या वातावरणाची तिला लहानपणापासून ओढ होती. तसेच अनुभव मंडपातील शरण मल्लय्या ह्यांच्याकडून लिंगम्माला बरंचसं ज्ञान प्राप्त झालं होतं. तेथील शरण शरणींच्या वर्तणुकीबद्दल, तिथल्या सुसंस्कृत वातावरणाबद्दल तिने शरण मल्लय्यांकडून जाणून घेतलं होतं. त्यामुळे तिला कल्याणला जाण्याची, तिथे अनुभव मंडपातील विविध विषयांवरील चर्चेमध्ये सहभागी होण्याची खूप ओढ निर्माण झाली होती. शरण मल्लय्यांकडून शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी लिंगम्माने सोलापूर जवळील सोनलगी या ठिकाणी जाण्याचा निर्णय घेतला. कारण तेथील सोनलगी येथील सिद्ध रामेश्वर यांच्याबद्दल ती ऐकून होती, त्यांच्या ज्ञानदासोहाबद्दल ती ऐकून होती. त्यामुळे तिला तिथे जाऊन त्यांच्याकडून अजून ज्ञान प्राप्त करण्याची इच्छा होत होती. आणि त्या पद्धतीने तिने सोनलगीकडे 3 दिवसाचा प्रवास हा बैलगाडीने पार केला होता. उमराणी ते कल्याण हा 6 दिवसाचा प्रवास पायी करत ती जेव्हा कल्याणच्या जवळ पोहोचली तेव्हा तिची भेट झाली काश्मीरचे राजा त्यावेळचे मोळिगी मारय्या आणि त्यांची पत्नी शरणी महादेवी यांच्यासोबत. आणि ती त्यांच्या ज्ञानाने त्यांच्या राजपद त्यागून त्यांनी जे शरण संस्कृतीचा स्वीकार केला होता त्या सगळ्या प्रकारामुळे ती अगदी भारावून गेली होती, मिळाली होती. ह्या सगळ्यांचा परिणाम असा झाला की तिला कल्याणकडे जाण्यासाठी तिचं मन उत्सुक होत गेलं आणि शेवटी ती कल्याणला रवाना झाली. कल्याणला गेल्यानंतर ती एका गरीब स्त्री, महादेवी नावाची एक गरीब स्त्री होती कल्याणमध्ये राहत, तिच्या घरी राहिली. तिच्या घरातली कामे करून, तिची सेवा शुश्रूषा करून, तिला मदत करून तिच्यासोबत ती अनुभव मंडपात जात असत. तिथल्या शिवशरणींसोबत ती विविध विषयांवर चर्चा करीत असत, आध्यात्मिक विषयावर चर्चा करीत असत. अनुभव मंडपात होणाऱ्या वेगवेगळ्या विषयांवरील चर्चेमध्ये ती हिरिरीने भाग घेत होती, सहभागी होत होती. जिज्ञासू वृत्तीची असल्यामुळे तिला अधिकाधिक ज्ञान प्राप्त करण्याची लालसा होती. कायक, दासोह, इष्टलिंग पूजा, इष्टलिंगाचं महत्व, शिवयोग इत्यादी विविध विषयांचं ज्ञान तिने प्राप्त केलं होतं. पण तिला सगळ्यात जास्त आवड होती ती शिवयोग साधनेमध्ये. ती नित्य नियमाने न चुकता शिवयोग साधना करत होती. आणि असंच एकदा जेव्हा ती शिवयोग साधनेमध्ये मग्न होती त्यावेळी महात्मा बसवेश्वरांचं तिच्याकडे लक्ष गेलं आणि तिचं ते प्रखर तेजस्वी व्यक्तिमत्व, तिचा तो भावसंपन्न चेहरा बघून महात्मा बसवेश्वर प्रभावित झाले. त्यांनी लगेच तिला अनुभव मंडपात बोलावलं आणि समस्त शरण शरणींसमोर तिचं खूप कौतुक केलं. त्यामुळे इतर शरण शरणींना सुद्धा तिचं महात्म्य पटायला लागलं होतं. तिची ज्ञान लालसा, तिची जिज्ञासू वृत्ती, चिकित्सक वृत्ती ह्या सगळ्यांची इतर शरण शरणींना सुद्धा माहिती व्हायला लागली. लिंगम्माने अक्का महादेवी सोबत दाम्पत्य जीवन आणि विवाह संस्कार या विषयावर गहन चर्चा केली होती. त्या अक्का महादेवी सोबत जिने संन्यास्त जीवन स्वीकारलं होतं. अक्का महादेवीने तिला विवाह संस्थेचं महत्त्व पटवून दिलं. एकट्याने समाजकार्य करण्यापेक्षा सतीपती दोघांनी मिळून मानवतेची सेवा करा, सतीपती दोघांनी मिळून लिंगायत संस्कृतीचा प्रसार करा, असा उपदेश जेव्हा अक्का महादेवीने दिला
तेव्हा खरंच लिंगम्मा ही धन्य पावली. एका संन्यास्त जीवन जगत असलेल्या शरणीने तिला हा उपदेश केला. त्यामुळे तिला विवाह संस्थेचं महत्त्व पटलं, दाम्पत्य जीवनाचं तिला महत्त्व पटलं. आणि 12व्या शतकामध्ये 555 सामूहिक विवाह त्यावेळी दानम्माच्या नेतृत्वाखाली संपन्न झाले होते. गोर गरीब, ज्यांना खरंच गरज आहे, ज्यांची आर्थिक स्थिती नव्हती आपल्या पाल्यांच्या विवाहाची, त्या सर्वांना एका मंडपाखाली आणून दानम्माने त्यांचं स्वखर्चाने विनामूल्य मोठा सामूहिक विवाह सोहळा संपन्न करून दाखवला होता. आणि तिच्या ह्या कार्याची प्रसिद्धी भारतभर या कार्याची तिच्या प्रसिद्धी झालेली होती. महात्मा बसवेश्वरांच्या कानावर सुद्धा तिचं हे कार्य गेलं होतं. अनुभव मंडपातील शरण शरणींच्या कानापर्यंत तिची ही थोरवी पोहोचलेली होती. दानम्माने नरबळी, पशुबळी, हत्याप्रथा, बालविवाह, सती प्रथा, देवदासी प्रथा अशा ह्या विविध मागासलेल्या प्रथांचा विरोध केला होता. सर्व प्राणीमात्रांवर प्रेम करा, मानवाने मानवावर प्रेम करा, एकमेकांना प्रेम द्या, प्रेम घ्या, एकतेची शिकवण दानम्माने संपूर्ण मानवतेला दिली होती. भुकेलेल्या लोकांना अन्नदासोह केला तिने, अशिक्षितांना दानदासोह केला, दीनदलितांना शूद्रांना इष्टलिंगेचं महत्त्व पटवून दिलं. अशा प्रकारे महान कार्य या शरणीच्या हातून घडत होतं. नियमित करत असलेल्या शिवयोग साधनेमुळे तिला विशेष आत्मबल प्राप्त झालं होतं. तिच्यामध्ये दैवी शक्तीचा संचार झालेला होता. अशी ही लिंगम्मा काही काळानंतर आपल्या गावी उमराणीला परत येते. अनुभव मंडपात तिच्यावर विविध संस्कार झाले होते आणि त्यापैकी अशा विविध संस्कारांपैकी दाम्पत्य जीवन, विवाह संस्कार ह्यामुळे याचं महत्त्व पटल्यामुळे ती विवाह संस्काराकडे आकर्षित झाली होती. आणि तिच्या गावाशेजारीच असलेल्या एका संटव गावाचं नाव तिच्या पतीच्या, तिथील सोमनाथ उर्फ संगमनाथ या तरुण मुलाशी तिने विवाह केला. दानम्मा आणि संगमनाथाच्या लग्नाचं निमंत्रण गावोगावी पोहोचलेलं होतं. महात्मा बसवेश्वरांना सुद्धा त्यांनी आमंत्रित केलं होतं. अनुभव मंडपातील सर्व शरण शरणींना त्या लग्न सोहळ्याचं आमंत्रण होतं. परंतु त्यावेळी कल्याणमधली परिस्थिती फार स्फोटक झालेली होती, अत्यंत बिघडलेली होती. राजा बिज्जळ आणि शरण समुदाय यांच्यामध्ये तणाव वाढत चाललेला होता. त्यामुळे महात्मा बसवेश्वरांनी त्या लग्न सोहळ्याला न जाण्याचा निर्णय घेतला. पण त्यांनी आपल्या संपूर्ण शरण समुदायाचा प्रतिनिधी म्हणून मडिवाळ माचय्या यांना अनेक भेटवस्तूंसह त्या लग्नासाठी पाठवलं होतं. मडिवाळ माचय्या यांनी दानम्मा आणि संगमनाथ या दोघांनाही कल्याणमधल्या विस्फोटक परिस्थितीची कल्पना दिली होती आणि सोबत आणलेल्या सर्व भेटवस्तू, वचनांचे ताडपत्रे, शरण शरणींनी त्यांच्यासाठी दिलेल्या वेगवेगळ्या वस्तू भेट म्हणून त्यांना लग्नामध्ये दिल्या होत्या. आणि सगळ्यांचे भरभरून आशीर्वाद सुद्धा या दाम्पत्याला मिळाले होते. अशा प्रकारे संगतीर्थ या ठिकाणी सोमनाथ आणि दानम्मा यांचा विवाह मोठ्या धूमधडाक्यात साजरा झाला होता. नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या संगतीर्थ या गावी आजही दानम्मा आणि संगमनाथ या दोघांचंही स्मारक उभं आहे. विवाहानंतर दानम्मा आपल्या सासरी म्हणजे संख या गावी आली आणि त्या ठिकाणी सुद्धा तिने अन्नदासोह, ज्ञानदासोह निरंतर सुरू ठेवला. गोरगरिबांना, भुकेल्यांना, अपंग, वृद्ध, गरजू व्यक्तींपर्यंत जास्तीत जास्त तिने मदत कार्य पोहोचलेलं.
तिच्या ह्या सामाजिक कार्यामध्ये तिचे पती संगमनाथ सुद्धा बरोबरीने तिच्या मदत करत होते. अनेकांना त्यांनी लिंगदीक्षा सुद्धा दिली. लिंगायत संस्कृतीचं महत्त्व पटवून दिलं. बसव तत्वाचा प्रचार केला. महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, काश्मीर, भारतभरातून लोक दानम्माकडे आणि संगमनाथाकडे लिंगदीक्षेसाठी येत होते. संगमनाथ सुद्धा अगदी तिच्यासारखाच होता. बसव विचारांनी प्रभावित झालेला, लिंगदीक्षा घेतलेला, विविध योग साधनेमध्ये पारंगत असलेला. त्यामुळे त्या दोघांचं दाम्पत्य जीवन फारच सुखमय चाललेलं होतं. दोघांनीही ठरवलं होतं की उर्वरित आयुष्य फक्त आणि फक्त बसव तत्वाचा प्रचार आणि प्रसार करण्यातच घालवायचं. त्यासाठी दोघांनीही आपलं गाव सोडून गुड्डापूर जवळील एका पहाडी एरियामध्ये शिव मंदिर होतं त्या ठिकाणी एक, त्या शिव मंदिरामध्ये त्या दोघांनी आपलं वास्तव्य केलं आणि नित्य नियमाने तिथे शिव आराधना करत होते, शिवयोग साधना करत होते. आणि सोबतच लिंगायत संस्कृतीचा, महात्मा बसवेश्वरांच्या विचारांचा भारताभर प्रचार आणि प्रसार करत होते. दोघांनीही संपूर्ण भारतभर भ्रमण केलेलं. गावोगावी जाऊन, खेडोपाडी जाऊन, ज्या ठिकाणी गेले त्या ठिकाणी त्यांनी महात्मा बसवेश्वरांच्या विचारांचं महत्त्व पटवून दिलं, लिंगदीक्षेचं महत्त्व पटवून दिलं, लिंगायत संस्कृतीचं महत्त्व पटवून दिलं. इतकंच नव्हे तर लिंगम्माने उर्फ दानम्माने तेथील लोकांना लिंगदीक्षा सुद्धा दिली. लिंगम्माचं ज्ञान, तिची विद्वत्ता, तिचं व्यक्तिमत्व, तिचं वक्तृत्व, तिचं सरळ आणि सात्विक आध्यात्मिक जीवन, तिचा दैवी तेज, तिची वाक्पटुता, हे सगळं बघून सर्वसाधारण माणूसच नव्हे तर राजे महाराजे, कित्येक राज्यांचे राजे महाराजे, मंत्री, मोठमोठ्या पदावर कार्यरत असणारे महामंत्री सुद्धा तिच्या व्यक्तिमत्वाने प्रभावित होत होते आणि तिच्याकडून लिंगदीक्षा घेत होते, तिचं शिष्यत्व पत्करत होते. लिंगम्मा, दानम्मा आणि संगमनाथ यांच्याकडून लिंगदीक्षा घेणाऱ्यांमध्ये प्रामुख्याने जत संस्थानचे राजे, म्हैसूरचे राजे, तसेच देवगिरीचे साईदेव, अद्वानीचे अद्वानीचे संस्थापक असे वेगवेगळ्या राज्यातील राजे महाराजांनी सुद्धा तिच्याकडून लिंगदीक्षा घेतली होती. म्हैसूर, दक्षिणेमध्ये चोल राज्य, या ठिकाणी तिने खूप लोकांना लिंगदीक्षा दिली होती. अशा प्रकारे उत्तर भारत ते दक्षिण भारत आणि काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत लिंगम्मा आणि सोमनाथ हे बसव तत्वाचा प्रसार करत, लोकांना लिंगदीक्षा देत, लोकांमध्ये जनजागृती करत, समानतेचा संदेश देत भटकंती करत होते. मोठमोठाले पंडित, विद्वान, विविध धर्मांचे धर्मगुरू, पुरोहित या लोकांनी सुद्धा लिंगम्माकडून लिंगदीक्षा घेतली होती. त्यांनी सुद्धा तिला गुरु मानलं होतं, तिचं शिष्यत्व पत्करलं होतं. लिंगम्माचं शिष्यत्व पत्करणाऱ्या शरणशरणींमध्ये फक्त निम्नवर्गीयच किंवा वंचित घटकच समाविष्ट नव्हते, तर श्रीमंत सधन कुटुंबातले उच्चवर्णीय, सुशिक्षित, सुसंस्कृत लोक सुद्धा तिचं शिष्यत्व पत्करण्यात स्वतःचं भाग्य समजत असत. तिचं स्पष्ट मत होतं की भक्ती आणि प्रेमाने असाध्य गोष्टही साध्य करता येते. प्रेम, वात्सल्य, प्रयत्नाने संपूर्ण जगाला जिंकता येतं. कल्याणमध्ये असताना अनुभव मंटपात इतर शरणशरणींच्या सोबत म्हणजे नागम्मा, नीलांबिका, गंगांबिका इतर शरणींच्या सोबत राहून ती अन्नदासोह करायची, ज्ञानदासोह करायची. म्हणजे ती फक्त प्रेम किंवा वात्सल्य मूर्तीच नव्हती, तर ती एक शूरवीर पराक्रमी स्त्री सुद्धा होती. तिने गणाचार तत्वाचं शेवटपर्यंत पालन केलं.
गणाचार तत्व म्हणजे काही जणांना माहिती असेलच, गणाचार तत्व म्हणजे शत्रूने जर आपल्यावर हल्ला केला तर स्वरक्षणार्थ तुम्ही सुद्धा हातात शस्त्र घेऊन शत्रूला उत्तर द्यायचे, त्याचा सामना करायचे. तर ह्या अशा गणाचार तत्वाचं तिने शेवटच्या श्वासापर्यंत पालन केलेलं. जेव्हा तिला ही बातमी कळली तेव्हा तिने आपल्या गावातील, आजूबाजूच्या गावातील काही तरुण तरुणींचा एक गट तयार केला, त्यांना प्रशिक्षण दिलं आणि त्यांना हातात शस्त्र घेऊन त्या गटासह ती कल्याणमध्ये आली आणि बिज्जळाच्या सैनिकांसोबत युद्ध करून त्यांना विरोध करून कित्येक शरण शरणींना तिने कल्याणमधून सुरक्षित ठिकाणी पोहोचवलं. जेव्हा तिला माहीत पडलं की अनुभव मंटपाला आग लावण्यात आलेली आहे आणि तिथून समस्त वचन साहित्य नागम्मा आणि गंगांबिका तसंच चेन्न बसवण्णा घेऊन बाहेर उळवीच्या बाजूने गेलेले आहे, उळवीच्या जंगलाकडे गेलेले आहेत, त्यावेळी तिने त्यांच्या सोबत त्यांच्या मागे राहून बिज्जळ राजाच्या सैन्याला थोपवून आपल्या शरण शरणींना पुढे जाण्यास मदत केली. असं म्हणायला हरकत नाही की लिंगम्मामुळे उळवीच्या जंगलामध्ये हे वचन साहित्य सुरक्षित ठिकाणी पोहोचलं होतं. घोड्यावर स्वार होऊन हातात शस्त्र घेऊन आपल्या गणाचार दलासह सैन्याशी लढत विरोध करत संपूर्ण भारतभर बसव तत्वाचा प्रसार करत ह्या वरदानी लिंगम्मा उर्फ दानम्माने पतीसह शेवटच्या श्वासापर्यंत लिंगायत संस्कृतीचा प्रसार केला. 1184 ते 1334च्या मधला काळ जवळपास 6-7 कन्नड शिलालेखांमध्ये तिचा उल्लेख दिसून येतो. 6-7 शिलालेखांमध्ये तिचा लिंगम्माचा उल्लेख दिसून येतो, तिच्या कार्याचा उल्लेख दिसून येतो, तिची चित्र दिसून येतात. यावरूनच तिचं ऐतिहासिक महत्व, तिच्या कार्याची व्याप्ती आपल्याला लक्षात येते. कल्याणमधला संहार, शरण शरणींची झालेली वाताहत, वचन साहित्याचं झालेलं नुकसान, अनुभव मंटपाला लागलेली आग, या सगळ्यांमुळे ती खूप खचली होती, खूप दुःखी कष्टी झाली होती. आणि अशातच वृद्धापकाळाने तिला लिंगैक्य प्राप्त झालं. अशा या लिंगम्मा उर्फ दानम्माचा इतिहास खरोखर समस्त स्त्री जातीसाठी, समस्त मानव जातीसाठी एक आदर्शवादी इतिहास आहे. सांगली जिल्ह्यामध्ये वाडपुरी या ठिकाणी भीमा नदीच्या काठावर सेऊल यादव आणि राजा महादेव यांनी या महाशरणीचं मंदिर बांधलेलं आहे. त्या परिसरामध्ये तिचं अनन्यसाधारण महत्व आहे की आजही, आजच्या वर्तमान काळात सुद्धा अनेक लोकांचं कुलदैवत आहे ही लिंगम्मा, ही दानम्मा. भक्तिभावाने आजही कित्येक घरांमध्ये तिची पूजा आराधना केली जाते. एखादं ऐतिहासिक व्यक्तिमत्व, एखादं ऐतिहासिक व्यक्ती आपल्या कर्तृत्वाने, आपल्या सामर्थ्याने, आपल्या विद्वत्तेने लोकांच्या मनामध्ये श्रद्धास्थान कसं निर्माण करू शकते याचं प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे ही वरदानी लिंगम्मा उर्फ दानम्मा. कदाचित तिला दानम्मा हे नाव महात्मा बसवेश्वरांनीच दिलं असावं. कारण लिंगम्मा नाव हे फार कॉमन होतं त्या काळात. शरणींमध्ये अनेक शरणी होत्या लिंगम्मा नावाच्या. कदाचित त्यांच्यातून काहीतरी हिचं वेगळं पण महात्मा बसवेश्वरांना जाणवलं असेल, दिसलं असेल. हिच्या व्यक्तिमत्वामध्ये काहीतरी वेगळेपणा त्यांना दिसला असेल.
आणि मुळात हिची जी दानशूर वृत्ती होती, जी हिची धडपड होती लिंगदीक्षेचं महत्त्व पटवून देण्यासाठी, त्यावरून असा अंदाज बांधायला हरकत नाहीये की कदाचित महात्मा बसवेश्वरांनीच तिचं नामकरण दानम्मा असं केलं असावं. अशी ही सर्वसाधारण सामान्य कुटुंबात जन्माला आलेली, सामान्य आईवडिलांच्या पोटी जन्माला आलेली ही लिंगम्मा महात्मा बसवेश्वरांच्या विचारांनी प्रभावित होऊन, वचन साहित्यांनी प्रभावित होऊन, लिंगदीक्षेने प्रभावित होऊन, स्वतःच्या कर्तृत्वाने, आध्यात्मिक शक्तीमुळे, तसंच पती संगमनाथ यांच्या सहयोगाने इतिहासामध्ये तिने स्वतःचं नाव सोनेरी अक्षरामध्ये लिहून घेतलेलं आहे. दानम्मासारखी ती एकच. दानम्माने आपल्या भक्तियोगाने, शिवयोगाने अनेक दुःखी कष्टी लोकांच्या जीवनात आनंद फुलवला होता. शिवनामाचं महत्त्व पटवून देऊन जगाला महात्मा बसवेश्वरांच्या भक्तीचं साम्राज्य निर्माण करण्यामध्ये तिचं महत्त्वाचं योगदान होतं. समाजातील दुर्बल घटक, समाजातील निर्धन घटक, गरीब घटक अशा लोकांना तिने कायक सिद्धांत पटवून दिला होता. समाजातील श्रीमंत, धनाढ्य लोक, सधन लोक, ज्यांच्या डोक्यामध्ये श्रीमंतीचं काय म्हणायला पाहिजे वारं शिरलं होतं, श्रीमंतीचा ज्यांना गर्व होता, अशा लोकांना तिने दासोहाचं महत्त्व पटवून दिलं होतं. दासोह सिद्धांत पटवून सांगितला होता. आणि समाजातील या दोन्हीही घटकांचा समतोल साधून तिने समाजामध्ये समानता निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. आर्थिक समानता आणण्याचा प्रयत्न केला होता. म्हणजे खऱ्या अर्थाने असं म्हणता येईल की महात्मा बसवेश्वरांनी जी समता क्रांतीचं बीज रोवलं होतं, महात्मा बसवेश्वरांनी जी समता क्रांती सुरू केली होती बसवयुगामध्ये, त्या समता क्रांतीचं दानम्मा ही एक वाहक होती, एक प्रेरक शक्ती होती. तिने खऱ्या अर्थाने, दानम्माने खऱ्या अर्थाने ही समता क्रांती पुढे नेली होती असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. समाजातील दीनदलितांना पोटाशी धरून तिने त्यांचा आत्मविश्वास वाढवला होता. इतकंच नव्हे तर अनाथ, अपंग, निराधार, वृद्ध अशा लोकांना तिने मनापासून मदत केली होती. अशांना सहाय्य करून त्यांचं जीवन तिने सुखमय केलं होतं. इतकंच काय तर आंधळ्याला ज्ञानदृष्टी देणारी ती दानम्मा होती. पांगळ्याला आत्मबल देणारी ती दानम्मा होती. आपल्या ध्येय प्राप्तीसाठी भारतभर भ्रमण करून, भारतभर बसव तत्वाचा प्रचार प्रसार करून, लिंगायत संस्कृती पोहोचवून, लिंगदीक्षेचं महत्त्व पटवून देऊन, शेवटी ज्या गुड्डापूर गावामधून तिने तिच्या खऱ्या आयुष्याला सुरुवात केली होती त्याच ठिकाणी येऊन ती स्थायिक झाली. अशा या धर्मप्रसार करणारी गुड्डापूर ह्या गावी वयाच्या 60व्या वर्षी वृद्धापकाळामध्ये लिंगैक्य झाली. आजही गुड्डापूर या छोट्याशा गावामध्ये तिचं प्रसिद्ध स्मारक डौलात उभं आहे. तिच्या कार्याची साक्ष देत आहे. तिच्या कार्याचं ऐतिहासिक महत्त्व आपल्यापर्यंत पोहोचवत आहे. अशा या महाशरणीला, वीर क्रांती वीरांगणेला माझा मानाचा मुजरा. शरणू शरणार्थी.